योगेश, आपण सहज गप्पा मारत बसलो होतो आणि तू काहीतरी नाचणीच्या पिकाविषयी मला सांगितलं आणि मला त्याच्यावर ऐकून मला एवढं बरं वाटलं आणि मला वाटलं हा आपल्या व्हिडिओचा एक चांगला विषय होऊ शकतो. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याचं जे आहे ना, शेतकरी कसा निसर्गाला घाबरत नाही आणि पुढे जात राहतो, हा संदेश मिळेल म्हणून मला वाटलं आपण व्हिडिओ करूया. सांग ना काय झालं त्या ठीक आहे. नाचणीचं. नाही सांगतो काय झालं ऍक्च्युली. पाऊस ह्या वर्षी म्हणजे 2025 ला पाऊस जो 6 मे ला पाऊस चालू झाला यावर्षी. तर आमच्याकडे कसे रायगडमध्ये कसं काय शेती करतात, पहिला शेती अशी भाजवल करतात, शेती भाजतात. तर मग ह्या वर्षी पावसाने आम्हाला तेही करून दिलं नाही. पाऊस यावर्षी 6 मे लवकर पडला तर पाऊस म्हणजे तुझं म्हणणं, जो पाऊस साधारण 13 जूनला वगैरे पडतो हा, 13 तो जूनला 8 मेला सुरू झाला. सुरू झाला. ओके. तर त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता नाही आली. म्हणजे आम्हाला जमीन पेरणी नाही का व्यवस्थित करता आली नाही, काय गोष्टी करता आल्या. भाजता पण नाही भाजता पण नाही आलं, जमीन भाजता नाही आली. तर त्यामुळे ते पाऊस लवकर आलं. तर मग मी जमीन पेरलं तर मला नंतर मग ते रोपं त्याची अशी छोटी रोपं वरती आली. नाही, त्याच्या आधी तू काय म्हणालास? मग सगळे हातावर हात धरून बसले होते. हा, नंतर मग लोक काय झालं, 8 मेला पाऊस चालू झाल्यानंतर लोक म्हणतात आता पाऊस चालू झाला, आता आपण काय शेती कोणी म्हणजे आता शेती काय पावसामुळे आपल्याला काय करता येईल. पण मी म्हटलं आता निसर्गाने त्याची किंमत दाखवली, पण माणूस पण आणि माणसाने पण हात भरवून नाही जमणार. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं आणि पुढे चाललं. नंतर मग निसर्ग जो काय चमत्कार, त्यात मग तो चमत्कार घडणारच आहे. निसर्ग करेलच. म्हणजे तू घाबरला नाहीस नाही, की? मी पावसाळा म्हणजे आधी पावसाने घाबरलो तुमची घाबरकुंडी उडवून टाकली. घाबरकुंडी. जूनच्या ऐवजी मे मध्ये आला, तुम्हाला काहीच तयारी करायला मिळाली नाही, काय तरी पण तू नाचणी पेरलीस. बरं. नाचणी पेरली तर मग नाचणी पेरली. पण निसर्गाची पाऊस एवढा मुसळधार की बोलतात एवढंच रोप असलं का त्याच्यावरती जो मारा बसतो पावसाचा जोरात, तरी पण त्या रोपाने एकदम स्थिर रोप राहिला, तो एकदम व्यवस्थित उभा राहिला की त्या एवढ्या मुसळधार पावसाने काय वाहून नाही गेला, काय नाही गेलं, तरी पण तो छोटं एवढंच रोप ते त्या तग धरून राहिलं ते. राहिलं म्हणजे ते प्रॉपर त्याला मशागत जमीन नव्हती, काही नव्हतं पूर्व, तरी त्या छोट्याशा उल्याशा रोपाने तग धरला. एवढा मुसळधार पावसाने त्यात तग धरला. बरं. लोक म्हटले आता तुझं काय खरं नाही की काय होणार नाही, हे तू विना तुझी मेहनत सुद्धा पाणी जाणार करून. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही आता तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, काही लोकांना 50 वर्षाचा अनुभव आहे, काही लोकांना 40 वर्षाचा अनुभव आहे, काही लोकांना 80 वर्षाचा अनुभव आहे. ते लोक मला सांगत की बाल हे सर्व तू सोडून दे, तुझी मेहनत पूर्ण झाली. तर मी त्यांचं ऐकलं, थोडंसं हा केलं. त्यांना म्हटलं मी माझ्या पद्धतीने मी करेल, पण त्यांना कसं असं बोललो नाही की माझ्या पद्धतीने करू, मी खाली माझ्या मनात बोललो. तर मी चालू की ठेवलं या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यानंतर मग नाचणीची रोपं ती वरती आली. पण मी नंतर एक दिवस बेलो होतो बसून तिथे, तर मला गवत आणि नाचणीमध्ये काय फरक समजत होता मला. मी त्यात गवत पण उपलो होतो आणि नाचणी पण उपलो. म्हणजे नाचणी बरोबर तण पण उगवलं आणि तर- त्यातलं डिफरन्शिएट करणं कठीण होतं. कठीण झालं. तर मला एक शेतकरी बोलला की काम कर, थोडंसं आहे ना, एक 3-4 फूट हाईट त्याची होऊ दे जरा त्या रोपाची, नंतर तुला समजेल त्यामध्ये कसं असं ते नाचणी आणि भात, तुला नाचणीमध्ये आणि गवतात तुला फरक कळेल. तर मी त्यांचं ऐकलं. नंतर मग ते ऐकल्यावरती मी काय केलं, नंतर एक 15-20 दिवस जाऊन दिले आणि नंतर मग ते खरोखर ते एवढंसं नाचणीचं रोप आहे ना, एक 4 ते 3-4 फूट ते हाईट त्याच्या वरती आलं. मग त्याच्यामध्ये नाचणी आणि गवतामध्ये फरक जाणवला. मग मी पूर्ण जे गवत होतं ते पूर्ण बेरून काढलं आणि गवत ते सर्व काय केलं, गवता मातीमध्ये असं गवत उलट टाकलं आणि त्याच्यावरती माती टाकली, जेणेकरून ते आणखी खत होतं. ओके. नैसर्गिक खत मिळालं. फर्स्ट क्लास. हा, मग ते तसं त्या पद्धतीने केलं. पण असं केल्यावरती मला मस्तपैकी नाचणी पण माझी मस्त झाली. नंतर मी परत माझ्याकडे बैल सुद्धा नव्हते, मी जाऊन लोकांचे बैल आणले आणि त्यात नांगरगी करून जमिनीची चांगली मशागत केली. मस्तपैकी जेवढं मला नाचणी टाकायची होती, म्हणजे कसं नाचणी टाकून परत नाचणी व्यवस्थित उभी राहते, मग त्या पद्धतीने काम केलं आणि माझी नाचणी व्यवस्थित 40 ते 45 किलो नाचणी मला भेटली मला. तर आता ना काय झालं, योगेशच्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जूनमध्ये पाऊस येतो, त्यामुळे मे महिन्यामध्ये शेतकरी काय करतात, पावसासाठी जमिनीची मशागत, बियाणं आणणं, नांगरून ठेवणं वगैरे असं सगळं शेतकरी करतो. पण यावेळी पाऊस जूनच्या ऐवजी 8 मेलाच आला 2025मध्ये, त्यामुळे शेतकरी काहीच करू शकला नाही. तर बाकीच्या शेतकऱ्यांनी विचार केला की आता नाही काही होऊ शकत. पण योगेशने असा नाही विचार केला. योगेश म्हणाला नाही, काहीतरी होऊ शकतं, निसर्ग एवढा दुष्ट नाहीये. त्यामुळे बाकीच्यांनी काही केलं नाही, पण आमचं योगेश हुशार.
तो हातावर हात धरून नाही बसला. तो म्हणाला ठीक आहे मी पेरतोच, जे काही निसर्गाला करायचं देवाला करायचं ते होऊन जाऊ दे. आणि त्यांनी मला सांगितलं आमचा जो आता हॉल आम्ही जिथे बसलो आहे ना, साधारण 200 स्क्वेअर फीटचा हॉल आहे, तेवढ्या पोर्शनमध्येच त्यांनी नाचणी लावली. आणि नाचणी लावल्यानंतर नाचणी पण उगवली आणि काही जमिनीला काही मशागत नसल्यामुळे नाचणी बरोबर गवत पण उगवलं. त्यामुळे योगेश बिचारा आमचा गवत काढू की नाचणी काढू काही कळतच नव्हतं. मग कोणीतरी त्यांना सांगितलं की थोडे दिवस वाढू दे जरा अजून, मग तुला गवत आणि नाचणीमध्ये तू डिफरन्शिएट करू शकशील. त्याप्रमाणे त्यांना वाढू दिलं ते दोन्ही पिकं आणि त्याच्यामुळे त्याला डिफरन्शिएट करू शकलं की गवत कुठलं आणि नाचणी कुठली. मग ते अगोदर वेड्यासारखा विचार गवत आणि नाचणी दोन्ही उपटत होता. ते त्याचे श्रम वाचले आणि मग त्याला गवत कुठलं कळलं ना 15 दिवसांनी. मग त्याने नुसतं ते गवत उपटलं, पण उपटून त्याने फेकून नाही दिलं. हाडाचा शेतकरी त्याने ते गवत त्या नाचणीच्या आजूबाजूलाच टाकलं की त्याच्यामुळे त्या जमिनीला आपोआप खत मिळालं. आणि अशा प्रकारे त्याच्याकडे बिचाऱ्याकडे बैल पण नव्हता, मग त्याने दुसऱ्याचा बैल आणला आणि त्याने सांगितलं इतकी सुंदर नाचणी लागली. आणि अशा प्रकारे त्याने निसर्गाला न घाबरता त्याने आपलं शेतकरी म्हणून काम चालूच ठेवलं. आणि निसर्ग हा कधी पण बघा, निसर्ग त्याचं काम नाही चुकत. गावातली माणसं बोला बाबा माझ्या घराला आली म्हटलं चालू बघा म्हणजे योगेशने जवळजवळ फक्त 100 स्क्वेअर फीटमध्ये 45 किलो नाचणी पिकवली आणि ती पण ऑर्गॅनिक नाचणी. त्याच्यामुळे त्याच्या मला वाटतं कुटुंबाचं वर्षभराची नाचणी होऊन गेली. तर असे आमचे शेतकरी असे हुशार आहेत आणि निसर्गाला घाबरत नाही. त्याला माहिती आहे की निसर्ग ही शेवटी आपली आई आहे, ही काळी आई आपली आहे, ही कधीच आपल्याला अशी नाउमेद करणार नाही. किती छान आहे ना. म्हणजे शेतकऱ्यांकडनं घेण्यासारखं खूप आहे आणि अन्नाच्या एक एक कणाला महत्त्व आहे आणि त्या अन्नाचा आपण आदर केला पाहिजे. धन्यवाद.